सांगलीतील बालवाडी सेविकांसाठी खुशखबर आहे। किमान वेतन लागू करण्यास महासभेची मंजुरी मिळाली आहे। महिला बाल कल्याण समिती सभापतींच्या पाठपुराव्याला अखेर यश आलंय आणि बालवाडी सेविकांसाठी ही खुशखबर आहे। किमान वेतन लागू करण्यासाठी आता महासभेची मंजुरी मिळाली आहे। बालवाडी सेविकांनी आज महिला बाल कल्याण समितीकडे किमान वेतनचा प्रस्ताव दिला होता। आज रोजी महासभेमध्ये महिला बाल कल्याण समितीच्या मार्फत महापौराकडे निवेदनाद्वारे मागणी केली असता या ठरावास मंजुरी मिळाली। तर या महिलांना पण 70च महिला आहेत, महापालिकेचा काही जास्त खर्च होणार नाही। मात्र शिक्षणाची सुरुवातच ज्या आमच्या या माता करतात, या बहिणी करतात, त्यांना किमान वेतन मिळावं म्हणून आज महासभेत मागणी केलेली आहे। यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। पाकिस्तानची नवी मोडस ऑपरेंडी समोर येतेय। दहशतवादी कारवायांसाठी इंस्टाग्रामचा वापर केला जातोय। इंस्टाग्रामच्या माध्यमातून असंतुष्ट भारतीय तरुणांचा शोध घेतला जातोय। व्यसनाधीन आणि गरजू तरुणांना या जाळ्यात ओढलं जातंय। पाकिस्तान प्रणीत दहशतवादी आणि आयएसआयच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या शहजाद भट्टी नेटवर्कने भारतातील असंतुष्ट, व्यसनाधीन आणि गरजू तरुणांना इंस्टाग्राम कमेंट्सद्वारे आपल्या जाळ्यात ओढल्याचा धक्कादायक प्रकार आता पर्दाफाश झालेला आहे। विविध राज्यातील तपास यंत्रणांनी हा पर्दाफाश केलाय। यात भिवंडी, मुंब्रा, दिल्लीसह अनेक शहरातील तरुणांना अटक करण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।